दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं सिने स्टाईल पाठलाग करून अटक केली आहे। आरोपीकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 जुलै 2026 रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून 17,000 रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 30 जुलैला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधवमळा परिसरात आरोपींनी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन मर्सिडीज कारची तोडफोड केली। फिर्यादी बाहेर आल्यानंतर आरोपी भूषण उर्फ स्वप्नील गोसावी याने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यातही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी अहमदनगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच संगमनेर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी संगमनेर, राजूर, अकोले आणि कोल्हार परिसरात शोध मोहीम राबवली। कोल्हारहून राहुरीकडे स्कोडा कारने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून सिने स्टाईल कारवाई करत वाहन अडवले आणि आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी आणि आकाश दीपक गायकवाड अशी आहेत। आरोपीकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि सुमारे 10 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाचा पंचनामा करून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड युनिट आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।